ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वराचं आमंत्रण प्रत्येक व्यक्तीसाठी आहे। परमेश्वर त्याच्या मेजवानीसाठी, त्याच्या पंक्तीस बसण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आमंत्रित करत असतो। परंतु जर आपण ते आमंत्रण स्वीकारण्यास कमी पडलो अथवा आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असलो तर परमेश्वर ते आमंत्रण आपल्याकडून काढून घेऊन इतरांना देत असतो, ज्यांना त्यांची अधिक गरज असते, आणि त्या आमंत्रणाद्वारे परमेश्वर त्यांचं तारण करत असतो। कारण परमेश्वराच्या राजवाड्यामध्ये आणि परमेश्वराच्या दरबारामध्ये कधीच अंधकार नसतो, कधीच उच्च आणि नीच असा भाव नसतो, कधीच परमेश्वर भेदभाव करत नसतो। श्रीमंत, गरीब किंवा गोरा किंवा काळा, परंतु परमेश्वर प्रत्येकाला त्याचं आमंत्रण स्वीकारण्यासाठी पाचारण करत असतो। आज परत एकदा देवाच्या राज्याची तुलना, स्वर्गाच्या राज्याची तुलना एका राजाने दिलेल्या मेजवानीशी करून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, नक्की कोणाचा प्रवेश त्या स्वर्ग राज्यामध्ये होऊ शकतो। ज्या राजाने मोठी मेजवानी दिली, मोठमोठ्या लोकांना आमंत्रित केलं, परंतु ऐन वेळी त्या लोकांनी त्या राजाची जणू काही फजिती केली, टिंगल उडवली, ते आलेच नाही। आणि म्हणून राजा दुसरा निर्णय घेतो, तो जेवण फेकून देत नाही, तर जे रस्त्याच्या आजूबाजूला पडलेले होते, गोरगरीब होते, अनाथ होते, अशा लोकांना तो मेजवानीसाठी बोलवतो आणि त्यांना तो तृप्त करतो। या दाखल्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपला काय संदेश देऊ इच्छितो की ज्या व्यक्तीने परमेश्वराचं आमंत्रण स्वीकारलं त्याच्यासाठी स्वर्गाचा दरवाजा उघडला झाला। ज्या व्यक्तीने परमेश्वराच्या हाकेला होकार दिला त्या व्यक्तीला ते स्वर्गीय अन्न चाकावयास मिळालं, तो स्वर्गीय आनंद त्यांना अनुभवायला मिळाला। परंतु ज्या लोकांनी परमेश्वराच्या आमंत्रणाची टिंगल केली किंवा स्वतःच्या कामामध्ये व्यस्त गेले असं माहिती असून सुद्धा त्या लोकांना तो मेजवानीचा आनंद मिळाला नाही। आणि परत प्रभू येशू ख्रिस्त पुढे सांगत आहे, त्या मेजवानीमध्ये एक असा व्यक्ती आलेला होता, त्याने लग्न समारंभाचे कपडे घातलेले नव्हते, म्हणजेच तो उघडा नागडा आलेला होता आणि मात्र त्याला बंद रूम मध्ये ठेवण्यात येते। एका बाजूला राजा गोरगरिबांना बोलवतो, दुसऱ्या बाजूला कपडे न घातलेल्या व्यक्तीला तो बाहेर हाकलून देतो। याचा अर्थ काय आहे? परत एकदा प्रभू येशू ख्रिस्त या छोट्याशा उदाहरणाद्वारे आपल्याला सांगू इच्छितो, जेव्हा आपण पंक्तीस असतो, देवाच्या राज्यासाठी येतो, तेव्हा आपण कपडे घातलेलो पाहिजे, म्हणजेच आपण आपल्या मनाची, हृदयाची आध्यात्मिक तयारी केली पाहिजे। जे अनाथ होते त्यांच्या अंगावरती कपडे होते, त्यांनी तयारी केलेली होती, या व्यक्तीने तयारी केली नव्हती। आणि म्हणून जो व्यक्ती तयारी करून येत नसतो, विशेष म्हणजे आध्यात्मिक तयारी करून येत नसतो, त्याला त्या वेडिंग हॉलमधून किंवा लग्न समारंभामधून काढून टाकण्यात येईल, असा संदेश प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना देत आहे। आज परत एकदा प्रभू येशूचं आमंत्रण आपल्यापर्यंत येत आहे। आमंत्रण कशासाठी? त्याच्या दयेचा अनुभव घेण्यासाठी। आमंत्रण कशासाठी? त्याच्या प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी। आमंत्रण कशासाठी? पश्चातापी जीवन जगण्यासाठी। आमंत्रण कशासाठी? एकमेकांना क्षमा करण्यासाठी। आमंत्रण कशासाठी? आपली आध्यात्मिक तयारी करण्यासाठी। आपण ते आमंत्रण स्वीकारूया। जर आपण ते आमंत्रण स्वीकारलं नाही, नाकारलं, तर आपण स्वतः परमेश्वराचा कोप आपल्यावरती ओढवून घेत असतो किंवा परमेश्वराच्या त्या भोजनास आपण कमी पडत असतो किंवा मुकत असतो। परंतु जर आपण ते आमंत्रण स्वीकारलं तर परमेश्वर आपलं हृदय, आपली मने त्या स्वर्गीय आनंदाने भरत असतो। आज प्रभू येशूचं आमंत्रण स्वीकारूया। पश्चातापी जीवनाने, अंतःकरणाने त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून, त्याच्या मार्गावरती मार्गक्रमण करून, परमेश्वराचे वचने पळून, त्यांनी जे भोजन दिलेलं आध्यात्मिक भोजन, त्याचा आपण अनुभव घेऊया। आमेन।